नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण खाटूश्याम बाबा म्हणजे राजस्थानचे खाटूश्याम कोण आहेत हे आज जाणून घेणार आहोत। तर राजस्थानच्या शेखावाटी राज्यातील सीकर जिल्ह्यात परमधाम खाटू स्थित आहे। खाटूश्यामजी इथे बसले आहेत। खाटूचे श्याम मंदिर अतिशय प्राचीन आहे। दरवर्षी फाल्गुन महिन्यात शुक्ल षष्टीपासून ते बारसपर्यंत ही जत्रा भरते। श्यामबाबांचा महिमा सांगणारे भक्त केवळ राजस्थान किंवा भारतातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत। चला तर जाणून घेऊया कोण आहेत बाबा खाटू श्यामजी आणि त्यांची कथा काय आहे। तर खाटूश्यामजी कोण आहेत? खाटूश्यामजी हे भगवान कृष्णाचे कलियुग अवतार आहेत। महाभारतात भीमाचा मुलगा घटोत्कच आणि घटोत्कचचा मुलगा बर्बरिक होता। बर्बरिक यांना बाबा खाटूश्याम म्हणतात। त्याच्या आजीचे नाव हिडिंबा आहे। खाटूश्यामची कथा ऐकायची आहे सर्वांनी। बर्बरिक हा जगातील सर्वोत्तम धनुर्धर होता। बर्बरिकला 3 बाण पुरेसे होते, ज्याच्या जोरावर तो कौरव आणि पांडवांच्या संपूर्ण सैन्याचा नाश करू शकला। रणांगणावर भीमाचा नातू बर्बरिक याने दोन्ही छावणीच्या मध्यभागी एका पिंपळाच्या झाडाखाली उभं राहून घोषणा केली की ज्या बाजूने पराभव होईल त्या बाजूने मी लढेन। बर्बरिकच्या या घोषणेने कृष्णाला काळजी वाटली। अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा भीमाचा नातू बर्बरिक यांच्या शौर्याचा चमत्कार पाहण्यासाठी त्यांच्यासमोर प्रकट झाले तेव्हा बर्बरिकने त्यांच्या शौर्याचा एक छोटासा नमुना दाखवला। कृष्णाने सांगितले की जर तुम्ही या झाडाची सर्व पाने एकाच बाणाने टोचली तर मला ते मान्य होईल। बर्बरिकने आज्ञा घेतली आणि झाडाच्या दिशेने बाण सोडला। बाण जसा एकामागून एक सर्व पानांना छेदून जात होता त्याचवेळी एक पान पडून खाली पडले। कृष्णाने त्या पानावर पाय ठेवून लपवून ठेवला, तो टोचला जाऊ नये या विचाराने। पण सर्व बाणे टोचणारा बाण कृष्णाच्या पायाजवळ येऊन थांबला। तेव्हा बर्बरिक म्हणाले की प्रभू, तुमच्या पायाखाली एक पान दडले आहे, कृपया तुमचे पाय काढून टाका, कारण मी बाणांना फक्त पाने टोचण्याचा आदेश दिला आहे, तुमचे पाय त्यांना टोचण्याची नाही। त्यांचा हा चमत्कार पाहून कृष्ण चिंतातूर झाले। भगवान कृष्णाला माहीत होते की बर्बरिका वचनानुसार हरलेल्याला साथ देईल। जर कौरव हरताना दिसले तर पांडवांना त्रास होईल आणि पांडव बर्बरिक समोर हरताना दिसले तर तो पांडवांना साथ देईल। अशा प्रकारे तो एका बाणाने दोन्ही बाजूंच्या सैन्याचा शेवट करेल। मग भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणाच्या वेशात सकाळी बर्बरिकाच्या छावणीच्या दारात पोहोचले आणि दान मागू लागले। बर्बरिक म्हणाला, ब्राह्मण सांगा, तुम्हाला काय हवे आहे? ब्रह्मस्वरूप कृष्णाने सांगितले की तो ते देऊ शकणार नाहीस। पण बर्बरिक कृष्णाच्या जाळ्यात अडकला आणि कृष्णाने त्याचे शिर मागितले। बर्बरिकने आजोबा पांडवांच्या विजयासाठी स्वेच्छेने आपले मस्तक दान केले। बर्बरिकचा बलिदान पाहून दान केल्यानंतर श्रीकृष्णाने कलियुगात बर्बरिकला स्वतःच्या नावाने पूजेचे वरदान दिले। आज बर्बरिकची खाटूश्याम म्हणून पूजा केली जाते। कृष्णाने जेथे त्यांचे शीश ठेवले आहे, ज्यांचे शिर ठेवले आहे त्या जागेचे नाव खाटू आहे। याचे अज्ञात रहस्य काय आहेत आता ते आपण जाणून घेऊयात। खूप लोक इथे गर्दी करून जातात, तर बघूयात अज्ञात रहस्य। खाटूश्याम म्हणजे मा संयम पराजिता म्हणजेच पराभूत आणि निराशांना बळ देणारा आहे। खाटूश्याम बाबा हे जगातील सर्वोत्कृष्ट धनुर्धर आहेत। फक्त श्रीराम हे त्यांच्यापेक्षा मोठे मानले जातात। खाटूश्यामजींची जयंती दरवर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील देवदूतांनी एकादशीला मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते। खाटूचे श्याम मंदिर खूप प्राचीन आहे, परंतु सध्याच्या मंदिराची पायाभरणी सन 1720 मध्ये झाली। इतिहासकार पंडित झाबरमल्ला शर्मा यांच्या मते औरंगजेबाच्या सैन्याने 1679 मध्ये हे मंदिर उद्ध्वस्त केले होते। त्यावेळी मंदिराच्या रक्षणासाठी अनेक राजपुतांनी बलिदान दिले होते। खाटूश्याम मंदिर
परिसरात बाबा खाटूश्यामची प्रसिद्ध जत्रा भरते. ही जत्रा हिंदू महिन्याच्या फाल्गुन महिन्याच्या शुक्ल षष्टीपासून बारसपर्यंत चालते. बारसचा दिवस हा जत्रेचा खास दिवस मानला जातो. बर्बरीक हा देवीचा उपासक होता. देवीच्या वरदानाने त्यांना 3 दिव्य बाण मिळाले होते, जे त्यांच्या लक्ष्याला छेदून त्यांच्याकडे परत येतील. यामुळे बर्बरीक अजिंक्य होता. बार्बरीक त्याचे वडील घटोत्कचपेक्षा अधिक शक्तिशाली आणि मायावी होते. असे म्हटले जाते की जेव्हा श्रीकृष्णाने बर्बरीककडून मस्तक मागितले, तेव्हा बर्बरीकने रात्रभर पूजा केली आणि फाल्गुन शुक्ल द्वादशीला स्नान करून आपले मस्तक कापून श्रीकृष्णाला याने दान केले. आणि त्याचबरोबर त्याने मस्तक दान करण्यापूर्वी बर्बरीकने महाभारताचे युद्ध पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर श्रीकृष्णाने त्यांचे मस्तक एका उंच जागेवर स्थापित केले आणि त्याला निरीक्षणाची दृष्टी दिली. युद्धाच्या समाप्तीनंतर जेव्हा पांडव विजयश्रीच्या श्रेयासाठी वाद घालत होते, तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की हे फक्त बर्बरीकचे प्रमुखच ठरवू शकतात. तेव्हा बर्बरीक म्हणाले की युद्धात दोन्ही बाजूंनी श्रीकृष्णाचे सुदर्शन चालू होते आणि द्रौपदी महाकाली म्हणून रक्त पीत होती. शेवटी श्रीकृष्णाने वरदान दिले की कलियुगात तुझी माझ्या नावाने पूजा केली जाईल आणि फक्त तुझ्या स्मरणाने भक्तांचे कल्याण होईल. स्वप्न पाहिल्यानंतर खाटूधाम येथील श्यामकुंडातून बाबा श्याम प्रकट झाले आणि श्रीकृष्ण मंदिरात शालिग्रामच्या रूपात प्रगट झाले. अशी आहे ही आपल्या खाटूश्याम बाबांची कथा. तर सर्वांनी नक्कीच दर्शन घेण्यासाठी तेथे जावे.